सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। परमपूज्य स्वामी वरदानंद भारती तथा पूर्वाश्रमीचे परमपूज्य आदरणीय श्री अनंतराव आठवले म्हणजेच आपल्या सर्वांचे दैवत असलेले प्रातस्मरणीय आप्पा यांच्या अथांग विचार सागरातील काही निवडक विचार श्री सुधाकरराव तुकारामपंत कुलकर्णी म्हणजेच आमचे श्री दादा यांनी अतिशय निष्ठेने संकलित केलेले विचारधन हे पुस्तक आपल्यासमोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज इथे आपणा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। याचा आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत आहे। सर्वप्रथम मी या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आजचे कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय मान्यवर व आपणा उपस्थित सर्वांचे शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम आजच सकाळी परमपूज्य आप्पांचे नातू श्रीयुत समीहन आठवले यांनी दूरध्वनीवरून या आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी शुभेच्छा त्यांनी कळवलेल्या आहेत। ते मला इथे नमूद करणे असं वाटतं। यानंतर आपल्या या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वेदपठणाने करणार आहोत। मी श्रीयुत रेणुकादास कंधारकर, श्रीयुत धनेश कुरुमभट्टे व श्रीयुत विश्वजित जोशी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात वेदपठणाने करावी। गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम् आनो भद्राकृतवो यन्तु विश्वतो दब्दासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिदवृते असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे देवानां भद्रासु मतिररुजो यथान् देवानां रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसेदिमा वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमस्त्रिदम् अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती नः सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवातु भेषजन्तन्माता पृथिवी तत्पिताद्यौः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतन्धिष्ण्यायुवाम् तमीशानं जगतस्तस्तुषस्पतिं धियञ्जिन्वमवसेहुमहे वयम् पूषाणो यथा वेद सामसद्वृधे रक्षिता पायुरदब्धस्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृषदश्वा मरुतः पृश्नीमातरः शुभं यावान् विदतेषु जग्मयः अग्निजिह्वामनवः सूरचक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णे शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यचेम देवहितं यदायुः शतमिन्नु शरदो अन्ते देवा यत्रा नश्चक्रजरसन्तनूनाम् पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मद्यारीरिषतायुर्गन्तो अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्च जना अदितिर्जातमदितिर्जनित्वम्
अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुतविश्वदेवैः अहं मित्रावरुणो भाभिर्यरम्यहमिन्द्राग्नि अहमश्विनो भा अहं सोममाहनसं बिभर्म्यहं त्वष्टा रमुतपूषणं भगम् अहं दधामि द्रवीणं हविष्माते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते अहं राष्ट्री संगमानि वसूनां चिकितुषे प्रथमायज्ञियानां ताम्मा देवा व्यददुः पुरुत्रा भूरिस्तात्रा भूर्यावेशयन्ति मया सो अन्नमत्तियो विपश्यति यः प्राणीति ययीं शृणोत्युक्तम् अमन्तवो मान्त उपक्षयन्ति श्रुतिश्रुतः श्रद्धिमन्ते वदामि अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवेभिः हृतमानुषेभिः यं कामयेतन्तमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तं ऋषिं तं सुमेधाम् अहं रुद्राय धनुरातनोमि ब्रह्मद्विषेशरवे हन्तवाओ अहं जनाय समदं कृणोम्यहं वा पृथिवी आविवेशा अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वा समुद्रे ततो वितिष्ठे भुवनानि विश्वोतामून्यां वर्ष्मणोपस्पृशामि अहमेव वात इव प्रवाम्यारभमाणा भुवनानि विश्वा परो दिवापरयेना पृथिव्यै तावती महिना संबभूवा हरिः ओम. मी श्रीयुत रेणुकादास कंधारकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा इथे धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉक्टर प्रदीप वेसनेकर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्राचार्य डॉक्टर यशवंत पाठक तसेच प्रमुख वक्ते श्रीयुत देवीदास फुलारी, श्रीयुत रामकृष्ण जामकर सर, प्राध्यापक विलास वैद्य सर, श्रीयुत संतोष मुगटकर व श्रीयुत सुधाकरराव कुलकर्णी या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानग्रहण करावे. यानंतर आपल्यासमोर शारदा स्तवन सादर करण्यात येईल. त्यासाठी मी अवनी संतोष मुगटकर व संस्कृती जोजारे यांना इथे पाचारण करतो. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. तू स्वर की देवी, ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण में हमें प्यार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, मुनियों ने समझी, गुनियों ने जानी, वेदों की भाषा, पुराणों की वाणी. मुनियों ने समझी, गुनियों ने जानी, वेदों की भाषा, पुराणों की वाणी. हम भी तो समझे, हम भी तो जाने,
विद्या का हमको अधिकार दे माँ। हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ। हे शारदे माँ, तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, हाथों में वीणा मुकुट सर पे साजे। तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, हाथों में वीणा मुकुट सर पे साजे। मन से हमारे मिटा दे अंधेरे, उजालों का हमको संसार दे माँ। हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ। हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ। थैंक यू। अतिशय सुश्राव्य आणि सुरेल शारदा स्तवनानंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे वेदपठण आणि शारदा स्तवनाने केलेलीच आहे। त्याचप्रमाणे मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन, सप्तर्षी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी। सर्व व्यासपीठ माननीय पाहुण्यांचे इथे आभार व्यक्त करतो। यानंतर सर्व सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत व सत्कार पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन करण्यात येईल। सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप वेसनेकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीयुत कृष्णाराव पाठक बोधनकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वेसनेकर सर यांचं स्वागत करावं। डॉक्टर प्रदीप वेसनेकर सर सायन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून PhD पदवी प्राप्त केलेली आहे। ते श्री सद्गुरू दासगणू महाराज परिवारातले सदस्य असून परमपूज्य आप्पांचे अनुग्रहीतही आहेत। त्याशिवाय
परमपूज्य आप्पांच्या संत वाङ्मयाचे ते अभ्यासकही आहेत. त्यांच्याबद्दल विशेष सांगायचे झाले तर त्यांनी हिमालयाच्या पर्वतावर ट्रेकिंग करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाठक सर यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री सुधाकरराव कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर यशवंत पाठक यांचा खरं म्हणजे परिचय करून देण्याची आवश्यकताच मला भासत नाही. डॉक्टर यशवंत पाठक या नावाने त्यांना संबंध महाराष्ट्र ओळखतो. त्यांचे नाचू कीर्तनाच्या रंगी, अंगणातील आभाळ, येणे बांधे आम्ही असो सर्व काळ, निरंजनाचे माहेर हे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नाचू कीर्तनाच्या रंगी या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना 10 पेक्षाही जास्त विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. धन्यवाद सर. यानंतर आपले पुढचे सन्माननीय पाहुणे श्रीयुत देवीदास फुलारी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीयुत हर्षल धिरडे यांना इथे विनंती करतो. त्यांनी व्यासपीठावर येऊन श्रीयुत देवीदास फुलारी सरांचं शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करावं. श्रीयुत देवीदास फुलारी सर हे सुप्रसिद्ध साहित्यिक व मराठवाड्याच्या साहित्य परिषदेचे कार्यकारिणीचे सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सातत्याने सहभाग असतो. श्रीयुत फुलारी सर यांचे 2 कविता संग्रह महाभारताच्या निवडक पात्रांवर आधारित आहेत. श्री देवीदास फुलारी हे एक उत्तम वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. त्याचप्रमाणे परमपूज्य आप्पांच्या वाङ्मयाचे ते उत्तम अभ्यासक असून श्रीयुत दासगणू महाराजांच्या परिवारातले ते शिष्यही आहेत. माननीय व्यक्ती आपल्या या समारंभास उपस्थित झालेले आहेत. यानंतर पुढील प्रमुख पाहुणे श्रीयुत रामकृष्ण जामकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीयुत धनंजय कुलकर्णी यांना विनंती करतो. जामकर सर हे श्री गुरु गोविंदसिंगजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. परमपूज्य आप्पांचे निष्ठावंत शिष्य असून श्रीयुत दासगणू महाराजांच्या वाङ्मयाचा अभ्यासही त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे दासगणू महाराज इथले कीर्तनाची परंपराही ते चालवत आहेत. यानंतर आपले पुढील प्रमुख पाहुणे प्राध्यापक विलास वैद्य सर यांचंही इथे स्वागत केलं जाईल. मी श्री श्याम माळवटकर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं आणि श्रीयुत विलास वैद्य यांचं शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करावं. मराठीतील एक प्रसिद्ध साहित्यिक असून गलफ, आलाप हे काव्यसंग्रह तर 12 एकांकिका हे निवडक एकांकिका संग्रहाचे संपादनही त्यांनी केलेले आहे. त्यांना मराठी ग्रंथ संग्रहालयाचा तात्यासाहेब शनई पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास ते नेहमीच निमंत्रित कवी म्हणून सहभागी होत असतात. तसेच मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्यही ते आहेत. खरं तर वेळेअभावी या सर्व मान्यवरांचा परिचय इथे तोकडाच पडतो आहे याची जाणीव मला नक्कीच आहे. यानंतर मी श्रीयुत संतोष मुगटकर यांचं सत्कार करण्यासाठी विचारधन हा ग्रंथ त्यांनी मुद्रित केलेला आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय निष्ठेने या पुस्तकाचं त्यांनी काम एक व्रत म्हणून हातात घेतलेलं आहे. सुरुवातीपासूनच त्यांची या कामाप्रतीची निष्ठा आम्ही सर्वांनी विशेषतः दादांनी पाहिलेली आहे आणि त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा ऋणानुबंध आमचा त्यांच्यासोबत प्रस्थापित झालेला आहे. धन्यवाद सर. सत्कार आम्ही इथे करू इच्छितोय. श्रीयुत दादांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे त्यांच्या करिअर जर आपण पाहिला तर त्यावरती प्रामुख्याने प्रभाव जर कोणाचा पडला असेल
तर मला इथे नक्कीच माळवटकर कुटुंबाचा इथे उल्लेख करणं अतिशय गरजेचं असं वाटतं. दादांचं लहानपणच इथून सुरुवात झालं आहे. फक्त लहानपणाची सुरुवात नव्हे तर त्यांच्यावरती संस्कारसुद्धा या माळवटकर कुटुंबाने घडवले. अतिशय ऋणी आम्ही तर जन्मभर असणारच आहोत, पण कुठेतरी याचा आम्हाला एक उल्लेख करावासा असं वाटतोय. आणि त्याच अनुषंगाने आम्ही ह्या 2 व्यक्ती ज्या आहेत माळवटकर कुटुंबातले, श्रीयुत केशव माळवटकर म्हणजे दादांचे मामा आहेत, त्यांचा आम्ही इथे सत्कार करू इच्छितोय. मी श्रीयुत केशव माळवटकर मामांना विनंती करतो त्यांनी इथे व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सत्कार आमच्या कुटुंबातील श्रीयुत मधुकरराव योगी यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन करावं. धन्यवाद. कुटुंबातीलच दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत हरिहरराव माळवटकर यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. कुटुंबातले दुसरा एक आधारस्तंभ आहे ज्यांनी सदैव दादांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये प्रोत्साहन देण्याचं फार मोठं काम या दोन्ही मामांकडनं झालेलं आहे. एक छोटंसं ऋण आम्ही त्यांना इथे सादर करू इच्छितो. यासाठी मी परत एकदा अनिल कुलकर्णी यांना मी इथे विनंती करतो त्यांनी येऊन इथे हरिमामांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे संकलन करते श्री सुधाकरराव कुलकर्णी यांचा सत्कार करण्यासाठी मी श्रीयुत भानुदास चिटणीस काका व श्रीयुत संतोष मुगटकर आनंद प्रिंटर्स नांदेड व आयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रातील ख्यातीप्राप्त संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर यशवंत पाठक यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर यशवंत पाठक सर यांना विनंती करतो की आपण श्री सुधाकरराव कुलकर्णी यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पहाराने करावा. भावपूर्ण स्वागत व सत्कार समारंभानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी सौ पल्लवी वैद्य धिरडे यांना मी इथे पाचारण करतो. आम्हा खरी धन शब्दांची रत्ने शब्दांचे शस्त्र शब्दांचे यत्न आम्ही करू. शब्द जे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. या संत तुकाराम महाराजांच्या काव्यउक्तीप्रमाणे शब्दांवर प्रचंड प्रेम करणारे श्री सुधाकर कुलकर्णी म्हणजेच माझे मामा आम्हा सर्वांचेच आदर्श व मार्गदर्शक आहेत. देशाविषयी असणारे त्यांचे प्रेम, सद्गुरूविषयी असणारी त्यांची ओढ, वाचनाचा छंद, निसर्गाविषयी असणारी त्यांची ओढ, सृजनशीलता यातून त्यांच्या प्रतिभेला सतत नवनवे धुमारे प्राप्त झाले. त्यांनी भारतभर भ्रमंती करून घेतलेले अनुभव व त्या अनुभवांना दिलेले शब्दरूप, त्यांच्या लिखाणातील सच्चेपणा, स्पष्टपणा, त्यांचे विचार प्रखरपणे मांडण्याची वृत्ती हे त्यांचे वैशिष्ट्य. दिसा माझे काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे या संत उक्तीप्रमाणे कुठल्याही आविर्भावाशिवाय त्यांनी लेखन करायला सुरुवात केली. अंदमान निकोबार एक धगधगते यज्ञकुंड, कीर्तनी मन रंगले,
सार्थक आत्मकथन ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली असून आज प्रकाशित होणारे परमपूज्य आप्पांच्या निवडक ग्रंथांवर आधारित विचारधन हा संकलित ग्रंथ हा त्यांच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे आणि आम्हा सर्वांसाठी हा आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी मामांनी प्रचंड परिश्रम घेतले. त्यांची जिद्द व मेहनत अनुकरणीय आहे. विचारधन या ग्रंथांचे संत साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक, प्रख्यात वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. याबाबत आम्हा सर्व परिवाराला मनस्वी आनंद होत आहे. या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप वेसनेकर, प्रमुख वक्ते श्री देविदास फुलारी, श्री रामकृष्ण जामकर, प्राध्यापक विलास वैद्य यांनी आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला हा भाग्याचा क्षण आहे. तसेच आनंद प्रिंटर्सचे मुनगटकर यांनी केलेले परिश्रम आमच्या मनात कायमस्वरूपी घर करून बसले आहे. आपण सर्वांनी विचारधन हा ग्रंथ वाचावा व आपले जीवन उजळून टाकावे हीच अपेक्षा व्यक्त करते व माझे प्रास्ताविकपर विचार संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद पल्लवी. परमपूज्य आप्पांचे संत वाङ्मय विपुल प्रमाणात आहे. आपल्या भारतीय संस्कृतीसाठी तो एक अमूल्य ठेवा आहे. भारतीय संस्कृती, देशभक्ती, ईश्वरभक्ती, संत साहित्य या अशा अनेक पैलूंवर त्यांचे चिंतन त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांमध्ये पाहावयास मिळते. हा त्यांच्या विशाल सागररूपी साहित्यामधून निवडक विचारांचे संकलनाचे काम अतिशय कष्टप्रद असे हे काम श्री सुधाकरराव कुलकर्णी म्हणजेच दादांनी पूर्ण केले आहे. या ग्रंथाला डॉक्टर यशवंत पाठक यांची अतिशय सुंदर व यथोचित प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक आजच्या नवीन युवा पिढीसाठी एक प्रकारची अमृतवाणी आहे. या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय डॉक्टर यशवंत पाठक यांच्या शुभ हस्ते होत आहे. याचा आम्हास मनस्वी आनंद होत आहे. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विचारधन या पुस्तकाचे प्रकाशन करावे. विचारधन या ग्रंथाचे प्रकाशन डॉक्टर यशवंत पाठक यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थित होत आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी अतिशय संस्मरणीय असा क्षण राहणार आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे 365 पानांचा हा ग्रंथ आपल्यासमोर आलेला आहे. मी सर्व मान्यवरांचे आभार इथे आपल्यासमोर व्यक्त करतो. नक्कीच हा क्षण आम्हासाठी संस्मरणीय असा असणार आहे. सर्व मान्यवरांचे पुनश्च धन्यवाद. यानंतर दादांचे स्नेही व सहकारी श्रीयुत रमेश बेलोकर काका यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत इथे व्यक्त करावे. सन्माननीय अध्यक्ष महोदय श्रीयुत वेसनेकर सर, ज्यांच्या हस्ते नुकत्याच ग्रंथाचं प्रकाशन झालं आहे ते पाठक सर, प्रमुख वक्ते श्रीयुत देविदासजी फुलारी, श्रीयुत जामकर सर, श्रीयुत वैद्य सर, श्रीयुत मुगटकर आणि ग्रंथाचे जे लेखक श्रीयुत सुधाकर कुलकर्णी आणि रसिकांना, परमपूज्य अनंत दामोदर आठवले उर्फ आप्पा यांनी जे काही ग्रंथसंपदा निर्माण केली त्याच्यावर आधारित त्यांच्या निवडक ग्रंथावर आधारित श्रीयुत सुधाकर कुलकर्णी यांनी संकलित केलेलं
विचारधन या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी नुकतंच सादर झालं. त्याबद्दल श्रीयुत सुधाकर कुलकर्णी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. श्रीयुत कुलकर्णी यांनी यापूर्वीसुद्धा 2-3 पुस्तकं लिहिलेली आहेत, 3 पुस्तकं लिहिली आहेत. हे त्यांचं 4थं पुस्तक आहे आणि त्यांनी जे याबाबतीत परिश्रम घेतलेले आहेत ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत. कारण अशा प्रकारचं जेव्हा साहित्य आपण निर्माण करतो त्याच्यासाठी संकलन करणं हे फार अवघड काम आहे. बराच वेळ त्यासाठी द्यावा लागतो. लिहिलेलं परत परत वाचून आणि त्याच्यात परत सुधारणा करून त्याच्यामध्ये चांगल्यापैकी जे काही निवडक साहित्य आहे ते घेऊन त्याची रचना करून हे पुस्तक असं तयार करायचं असतं म्हणजे ते अतिशय वेळखाऊ काम आहे, अतिशय जिकिरीचं काम आहे. तरी परंतु कुलकर्णी यांनी अतिशय परिश्रम घेऊन जिद्दीनं आणि चिकाटीनं आणि आप्पांच्यावरील श्रद्धेमुळे त्यांनी हे पुस्तक पूर्ण करून आपल्या हाती विचारधन हा ग्रंथ आपल्या हाती ठेवलेला आहे. ही खरोखरच अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. श्रीयुत कुलकर्णी हे भारतीय स्टेट बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते आणि बँकेसारख्या वृक्ष आणि रटाळ क्षेत्रात काम करूनसुद्धा त्यांनी आपला हा साहित्यिक पिंड जोपासला आणि जोपासलाच नव्हे तर तो वृद्धिंगत केला. याबद्दल मी खरोखरच त्यांचं कौतुक करतो. नांदेडच्या नभांगणावर नवीन एक साहित्यिक तारा सुधाकर कुलकर्णी यांच्या रूपानं उगवलेला आहे. याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. श्रीयुत कुलकर्णी यांच्या यापुढील भावी साहित्यिक वाटचालीसाठी मी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद काका. सर्व स्नेही आणि मित्रांच्या प्रातिनिधिक स्वरूपातलं हे मनोगत आपण इथे व्यक्त केले. यानंतर परमपूज्य आप्पांच्या वाङ्मयातील माणिक मोती निवडून आपल्या सर्वांना सुपूर्द करणारे या पुस्तकाचे संकलनकर्ते श्री सुधाकरराव कुलकर्णी उर्फ दादा यांना मी विनंती करतो त्यांनी इथे मनोगत व्यक्त करावे. आजच्या समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप पेसणेकर ज्यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले ते आदरणीय श्री यशवंत पाठक हे प्रसिद्ध साहित्यिक आणि चिकित्सकसुद्धा आहेत. साहित्यिक श्री देवीदास फुलारी, श्री रामकृष्ण जामकर, प्राध्यापक विलास वैद्य आणि सर्व रसिक श्रोतेहो, मी थोडक्यात मनोगत मांडतो आहे. ही प्रेरणा मला कशी कशी मिळत गेली हे पुस्तक लिहिण्याची त्याच्या संदर्भात एक हे आहे. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने हे श्री गोखले यांनी संपादित केलेल्या पुस्तक व नित्यप्रेरणा हे राष्ट्रीय स्वयंसेवक द्वितीय सरसंघचालक श्री माधव सदाशिव गोळवलकर उर्फ श्री गुरुजी यांचे विचार संकलित केलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर त्याच धर्तीवर परमपूजनीय श्री अनंत दामोदर आठवले उपाख्य आप्पा यांचे विचार संकलित करून एक ग्रंथ वाचकापुढे ठेवावा ही प्रेरणा घेऊन लगेचच ह्या शुभ कार्यास आरंभ केला. परमपूजनीय आप्पा यांच्या विचारधारेबद्दल काय लिहावे. त्यांचे विचार अतिशय तेजस्वी, मर्मग्राही व बोधपर असे आहेत. अशा प्रचंड ग्रंथसंपदेतून प्रत्येक दिवशी एक विचार या संकल्पानुसार 365 विचार निवडून काढणे अत्यंत कठीणप्राय बाब आहे. माझ्यासारख्या अतिसामान्याला हे पेलेल की नाही ह्या संभ्रम अवस्थेतच मी लिखाणाला सुरुवात केली. आकाशाला गवसणी घालणारे त्यांचे हे विचार संकलित स्वरूपात जरी वाचले तरी एकूणच साहित्य विश्वात त्यांची घेतलेली गरुड भरारी अचंबित करणारी आहे. परमपूजनीय आप्पा यांचे लिखाण शास्त्रप्रामाण्य, गुरुसेवा या अधिष्ठानावरच आधारलेले आहे. या संदर्भात त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. परमपूजनीय आप्पांची एकापेक्षा एक सरस उत्कृष्ट मौलिक ग्रंथसंपदा आहे. त्यात ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषदे ह्या 3 याचे प्रस्थानस्थळीवरील टीका अंतर्भूत आहे. माणसाला आपले जीवन सार्थक करण्यासाठी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, मोक्ष मिळेपर्यंत आवश्यक त्या मौलिक बाबीचा त्यांनी उहापोह केला आहे. परमपूजनीय आप्पांनी समर्थ रामदास स्वामी प्रमाणेच अत्यंत डोळसपणे संपूर्ण भारत भ्रमण केले होते. त्यातल्या त्यात त्यांना हिमालयाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांची हिंदू धर्मावर अतूट व दृढ श्रद्धा होती. त्यांना प्रचंड विश्वास होता की आपला हिंदू धर्म प्राचीन काळी जसा तळपत होता तसा पुढेही भविष्यात तळपेल. पण या दिवसाच्या प्रतीक्षेत ते सतत तळमळत असत.
हिंदू धर्म संस्कृतीच्या विरोधात कोणी टिप्पणी केली की ते त्यांच्यावर सर्व सामर्थ्याने तुटून पडत. साहित्य क्षेत्रातील कुठल्याही शंका कुशंका एखाद्या व्यक्तीने विचारल्या तर ते त्या व्यक्तीचे समाधान होईपर्यंत न कंटाळता विषयाचे अत्यंत मर्मगाही विश्लेषण करीत असत. परमपूजनीय आप्पांनी ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 आश्रमाचे खरे स्वरूप व महात्म्य काय असते याची उकल स्वतःच्या आचरणाद्वारे आम्हाला दाखवली आहे. तसेच 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष, 4 वर्ण ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र आणि 4 मार्ग योग, ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्यातील कर्तव्य पालनात कुठेही ते तंतुभरही कमी पडले नाहीत. हिंदू धर्म हा ज्या 16 खांबावर आधारित आहे त्यातील कर्तव्ये कशी पार पाडावीत हे परमपूजनीय आप्पांनी आम्हास त्यांच्या आचरणाद्वारे दाखवून दिले. इसवी सन 1941च्या दरम्यान त्यांचा गृहस्थाश्रमात प्रवेश झाला. इसवी सन 1960च्या आसपास त्यांनी कृतीने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. तर 1991 साली आपल्या गुरुची परमपूजनीय दासगुरू महाराजांची राहिलेली संन्यास घेण्याची इच्छा स्वतः संन्यासाश्रम घेऊन स्वीकारून पूर्ण केली. ऋषीमुनी हे सुद्धा वैज्ञानिकापेक्षा श्रेष्ठत्वाने कमी नव्हते हे त्यांनी आम्हा सर्वांना प्रवचन व लेखनाद्वारे सिद्ध करून दाखवले. परमपूजनीय आप्पा नेहमी म्हणत असं की जसजसे विज्ञान प्रगत होत आहे तसतसे अध्यात्म व विज्ञानाच्या नातेसंबंधातील उकल होत आहे हे त्यांनी आपल्या अभ्यासाद्वारे व चिंतनाच्या माध्यमातून सातत्याने स्पष्ट व सिद्ध केले आहे. परमपूजनीय आप्पांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रखर देशभक्ती, विवेकानंदाची निष्ठा, आर्य चाणक्याची राजनीती व चाणाक्षपण, संत तुकारामाचे तत्त्वज्ञान, आवश्यक तिथे असलेली कठोरता, संत ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्यता व तत्त्वज्ञान व दिव्यत्व, संत एकनाथ महाराज यांच्यातील भक्तिभाव आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यात असलेली लोककल्याणाची तळमळ त्यांच्या चिंतनातून सातत्याने व्यक्त होत होते. या सर्वांच्या व्यक्तिमत्वातील गुणवैभव त्यांच्या शब्दातून व नजरेतून सदैव ओसंडताना आम्ही पाहिले आहे. तसेच पाखंडी मताचे खंडन करण्याची श्रीमद आद्य शंकराचार्यांची तेजस्वी ताकद याची अनुभूती तर आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे. सद्य परिस्थितीत वाचनासाठी वेळ मिळत नाही असे बरेच जण सांगत असतात. परमपूजनीय आप्पाच्या प्रचंड ग्रंथसंभारातील एका पानावरचा एक विचार जरी रोज आपण वाचला तरी या ज्ञानामृताचा आस्वाद आपल्या सर्वांना सहज घेता येईल. या ग्रंथात आध्यात्मिक, प्रापंचिक, वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय, ललित वाङ्मय तसे त्यांच्या इतर साहित्यातून मानव कल्याणाचे अनेक विषय आले आहेत. हे वाचताना आपले मन निश्चितच प्रसन्न होईल असा मला दृढ विश्वास आहे. परमपूजनीय आप्पा प्रसिद्धी परांगमुख असल्यामुळे त्यांच्यातील सद्गुण सर्वांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सर्वसामान्य माणसाने सुद्धा आपल्या क्षमतेनुसार सदर ग्रंथसंपदेत सांगितलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब केला तरी त्यांच्या जीवनाचे सोने होईल. याची ग्वाही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वानांनी दिली आहे. परमपूजनीय आप्पांचे लेखन प्रचंड आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात वाचनासाठी वेळ मिळत नाही. यासाठी उपाय म्हणून मी माझ्या परीने रोज एक विचार एक पान या धर्तीवर हा ग्रंथ लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला आहे व परमेश्वर आणि गुरुकृपेने तो पूर्ण झाला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग मार्गाने चिरंजीव समाधी घेऊन जे अलौकिकत्व दाखवले तसेच परमपूजनीय आप्पांनी हिमालयातील उत्तरकाशी या क्षेत्री भागीरथीच्या तीरी असलेल्या त्यांच्या निवासस्थानी समाधीद्वारे देह सोडला. या विज्ञानयुगातही समाधीच्या माध्यमातून ब्रह्मलीन होता येते याचे जणू प्रात्यक्षिकच करून दाखवले व तिथेच त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आम्हास आली. समाधी घेण्यापूर्वी काही तास आधी परमपूजनीय आप्पांनी अंतिम पत्र लिहिले होते. त्यातील अप्रतिम उपदेश बोध फक्त त्यांच्या अनुग्रहितांनाच नव्हे तर इतर जणांना सुद्धा सदोदित हितकारक मार्गदर्शनपर ठरेल यात शंका नाही. ते पत्र जसेच्या तसे उद्धृत केल्याशिवाय मला माझे मनोगत निश्चितच अर्धवट राहील. आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. संत तुकोबा बोलती त्याची येणार प्रचिती. साक्षी ठेवणी तुम्हा संता, देह सोडितो आता. म्हणजे समाधी घेण्याच्या समाधीला बसण्यापूर्वी 4 तास आधी त्यांनी हे शेवटचं हे लिहिलं आहे, पद्य लिहिलेलं आहे. देह झाला व्याधी क्षीण, गळून पडे पिकले पान, त्याचे दुःख ना करावे हा तो निसर्ग जाणावे. मी म्हणजे ना शरीर, मी मदग्रंथाचा सांभार, त्याचे वाचन चिंतन यथाशक्ती आचरण, हीच गुरुपूजा खरी नीट धरावी अंतरी. आज दिवस आज भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा, भागीरथी करी कृपा माझ्या पोचवी निरोपा. भागीरथीला ते विनंती करत होते
की माझा जो निरोप आहे तो नारायणापर्यंत पोहोचवणं. वरदहस्त उभारून पालवी तो नारायण, प्रसन्न मुद्रा ही गोपटी, खिळून राहे तेथे दिठे, उत्कंठेचा दाटे भाव ओढ घे तेथे जीव, नारायणा पायी मिठी वरदा आनंद दे शेवटी, बोला जय जय नारायण हरी तो सारा सीन. परमपूजने आप्पांच्या वाङ्मयातील विचार संकलित करून त्या आधारे हा ग्रंथ पूर्णत्वाला नेला आहे. त्यासाठी जो वेळ लागला तो सार्थकी लागल्याचे समाधान मला वाटत राहील. हे समाधान व त्यांची सतत असलेली कृपादृष्टी अशीच कायम राहो हीच श्री गुरुचरणी श्री नारायणाच्या चरणी विम्र भावाने प्रार्थना. धन्यवाद. परमपूज्य आप्पांनी नेमून दिलेला आदर्श आपण अंगीकारला. त्यांनी दिलेला उपदेश काटेकोरपणे पालन करण्याचा आपण प्रयत्न आपल्याकडून नियमितपणे होत आहे आणि त्याचाच हा एक भाग म्हणून हे पुस्तक आपल्यासमोर दादांच्याकडून समोर आलेलं आहे. विचारधन हा ग्रंथ परमपूज्य आप्पांनी समृद्ध केलेल्या वाङ्मयावर आधारित आहे. आप्पांनी आपल्या साहित्यातून गाठलेली उंची सर्वश्रुत आहेच. त्यांचा सहवास लाभलेल्या अनेकांना ईश्वर भक्तीची प्रचितीही आलेली आहे. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुस्तकांसंबंधी आपले विचार मांडावे. सर्वप्रथम मी प्राध्यापक श्रीयुत विलास वैद्य सर यांना विनंती करतो त्यांनी आपले इथे विचार मांडावेत. जेवढा कमी वेळ घेता येईल तेवढा मी प्रयत्न करेल. याचं कारण असं आहे, आदरणीय यशवंत पाठक सर असं म्हटले की या सत्काराला आपण थोडं बाजूला ठेवूयात आणि मला एका कवीच्या कवितेची आठवण झाली. फुलांनी फुलांच्या शेजारी बसावे, चांदण्यांनी चांदण्यांना टाळी द्यावी. याचा अर्थ असा की ज्यांचं अस्तित्व, ज्यांचं जीवनच एका विचाराच्या फुलांपेक्षाही अधिक डवरलेलं फुललेलं आहे आणि ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे इथे आतुर आहात. खरं म्हणजे ही पत्रिका बघितल्यानंतर आदरणीय प्राचार्य डॉक्टर यशवंत पाठक एक महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा वक्ता, शब्दांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, महाराष्ट्रच नव्हे तर भारत अनेक देशामध्ये ज्यांची व्याख्यानं संपन्न झालेली आहेत. अनंत महाराज आठवले यांच्याशी त्यांचं अतिशय जवळचं नातं, ऋणानुबंध आहेत. प्राचार्य अनंत महाराज आठवले हे त्यांच्या PhDच्या ग्रंथाचे परीक्षक होते. हा वाहता प्रवाह आणि हे नातं आपण जर बघितलं तर आपल्यास लक्षात येईल की हे संबंध व्यासपीठावरले वक्ते प्रदीप वेसनेकर, देवीदास फुलारी, रावसाहेब जामकर मी जर सोडलो तर ही सगळी मंडळी आप्पांच्या परिवारातली आहे. आप्पांच्या वाङ्मयाचं वाचन या सगळ्या लोकांनी केलेलं आहे, या सगळ्या प्रभूतींनी केलेलं आहे. मला पुन्हा एक गोष्ट आठवते की जीवनाचे पात्र जेव्हा कविता होते तेव्हा ते अभिषेक पात्रासारखे असते. थोडं या कवितेला बदलून मी असं म्हणेल की ज्यांच्या जगण्याचं पात्रच आप्पांची अमृतवाणी, आप्पांचा उपदेश, आप्पांचा संदेश
हे जर असेल तर ते अभिषेक, ते पावित्र्य, त्या पावित्र्यातला असणारा निर्मळपणा या सगळ्या मंडळींच्या विचारामध्ये सामावलेला आहे. खरं म्हणजे मला नेहमीच एक आनंद याचा होतो. आज जर आपण टी व्हीवर बघितलं, अनेक प्रकारचे आध्यात्मिक स्रोत आपल्यासमोर सतत वाहत असतात. कधी कधी तर हे सगळं प्रचारासाठी, स्वतःला दाखवण्यासाठी चाललंय की काय? आपण एका भासमान जगामध्ये जाहिरातीसाठी जगतो की काय? सगळंच या देशातलं चांगलं केवळ सुंदर म्हणून मांडण्यासाठीच आहे की काय? असा विचार जेव्हा समोर येतो त्यावेळेस गुरु परंपरेमध्ये एक महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव आपल्यासमोर येतं. ते अनंत महाराज आठवले, परमपूज्य आप्पा. मला याचा आनंद वाटतो की प्रचंड मोठी ग्रंथसंपदा, 100च्या वर ग्रंथ, त्याहीपेक्षा जास्त विचार, त्याहीपेक्षा अनेक प्रवचनं, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी वाङ्मय, तत्वज्ञान, या सर्व विषयावर ज्यांचं प्रभुत्व, या सर्व विषयांचं असणारं आकलन, आणि हे सगळं त्यांच्या शिष्यांच्या मध्ये रुजवण्याचा एक प्रयत्न होतो आहे. आणि त्याची ज्ञानाची सुद्धा एक पवित्र परंपरा या देशामध्ये एखादा ईश्वररूपी गुरु करतो आहे. असं म्हटलं गेलं एका ठिकाणी, बाबा आमटेंच्या संदर्भात म्हटलं गेलं की परमेश्वराचा हात माणसापर्यंत नेऊन पोहोचवणारा महामानव म्हणजे बाबा आमटे. मला फार छान वाटली ही कविता ती मांडणी करत असताना. पण मला त्याही पलीकडे जेव्हा सुधाकररावांच्या संपर्कात मी राहायला लागलो, त्यांच्या समवेत काही ग्रंथ वाचू लागलो, तेव्हा असं लक्षात आलं की परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवणारं ज्ञान, त्याला साक्षात करण्याची क्षमता, त्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार ज्या असणाऱ्या प्रभूतीकडे आहे ते अनंत महाराज आठवले. आणि त्यांच्या या समग्र ग्रंथांचं आकलन करणे मला मोठं आश्चर्य वाटतं. बघा, आम्ही प्राध्यापक मंडळी संशोधन करत असतो. सुधाकरराव कुलकर्णी यांनी जेवढा ग्रंथ संकलित केला त्यापेक्षाही छोटा ग्रंथ आमचा असतो. आम्हाला डॉक्टरेट मिळते. आमच्या अलीकडल्या परंपरेबद्दल सर बोलतो आहे सगळं. किती परिश्रम, केवढी निष्ठा आणि अतिशय आत्मीयतेनं हे सगळं काम. अनंत महाराज आठवले यांचे विचार या देशातल्या वैचारिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्ञान क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचे. केवळ ज्ञान क्षेत्रामध्ये नव्हे तर हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, वेद, उपनिषद, गीता, तत्वज्ञान या सगळ्यांचा एवढा एक संघ, एवढा एकजिन्सी, एवढा खोलवर विचार अनंत महाराज आठवले यांच्या समग्र वाङ्मयामध्ये असतोय. खरं म्हणजे या वाङ्मयाचं फुलारी सर वर्गीकरण व्हायला हवं. ते वर्गीकरण असं की ज्ञान विद्वानांसाठी असणारं आप्पांचं वाङ्मय, हिंदू संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी असणारं आप्पांचं वाङ्मय, सामान्य जनाला जगण्यामध्ये या असणाऱ्या दुःखातून तारून नेण्यासाठी असणारं सामान्यांसाठी आप्पांचं वाङ्मय,
खरं म्हणजे सुधाकरराव कुलकर्णी यांनी केवळ आपली भक्ती साधना आणि निष्ठेच्या असणाऱ्या शक्तीवर या सगळ्या महासागरामधून हे माणिक मोती निवडलेले आहे. तर मोठं अवघड काम आहे. ही तारेवरली कसरत आहे. विचाराच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण विहार करू लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जागच्या जागीच आयुष्यभर घसरणारे काही लोक आहेत की ज्यांना आपली कधी दिशा मिळालेली नाही. कुठलाही विद्यापीठीय पदवीचा विचार त्यांच्यासमोर नसताना इतकं सुंदर असं हे काम त्यांनी केलेलं आहे. मी नेहमी माझ्यासमोर एक सुधाकररावांच्या या ग्रंथांच्या संबंधात एक विचार येतो की त्यांनी आप्पांच्या समग्र वाङ्मयांचं संकलन केलं. केवळ संकलन केलं नाही, तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात ते भाग्य, ती संधी मला अधूनमधून प्राप्त होती की स्वअक्षरात त्यांनी आप्पांच्या समग्र वाङ्मयांचं 10 वर्षापूर्वीच लेखन केलेलं आहे. स्वतःच्या अक्षरामध्ये ते संग्रही ठेवलेलं आहे. ह्या ग्रंथांची निर्मिती करत असताना हे समग्र वाङ्मय त्यांनी मनपूर्वक वाचलेलं आहे. आमच्या केशवसुतांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञाताच्या कुंपणावरून उड्डाण घेऊन चितघन चपला ही जाते, काय म्हणावे अशा स्थितीला झपुरुजा गडे झपुरुजा. की जे माहीत आहे त्याच्याही पलीकडलं एक विश्व आहे आणि त्यामध्ये विहार करणं, त्यामध्ये मुक्त संचार करणं मोठं अवघड काम आहे. सुधाकरराव कुलकर्णी यांना आप्पांच्या या समग्र वाङ्मयाचं संकलन करत असताना या वाङ्मयाच्या अभिषेकाच्या अतिशय जवळ जाण्याचा, त्याचं साक्षात रूप पाहण्याचा जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आनंद प्राप्त झालेला आहे तो अतिशय असामान्य आहे. तो त्यालाच कळतो जो एखाद्या ज्ञानक्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ज्ञानक्षेत्राच्या अंतर्गत असणाऱ्या प्रवाहांचं त्याचं रूप, त्याच्या दृष्टीस ज्याला लाभतं ते भाग्य सुधाकररावांना हे काम करताना प्राप्त झालेलं आहे. मला एक छान अशी घटना आठवते, गोष्ट आठवते की 2 पोंदे जमिनीमध्ये असतात आणि एक अंकुर ज्याचा फुटतो आणि बाहेर येतो, दुसरा असणारा बीज त्याला म्हणतो की कशाला वर येतोस, या विश्वामध्ये, या जगामध्ये, या देशामध्ये एवढे संकट आहेत, किती परिश्रम करावे लागतात, कोण नोंद घेणार आहे. पण तो बीज वटवृक्ष होतो, त्याला फुलं फळं येतात, त्याची एक सावली तयार होते आणि तो संघर्ष करत असतो वाऱ्याशी, तो संघर्ष करत असतो इथल्या प्रदूषणाशी आणि एक विचाराचं वैभव टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या दुसऱ्या पोंद्याला सांगत असतो की खरं आयुष्य हे आहे की आपण आयुष्यभर काहीतरी उत्तम छान केलं पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी हे उपयोगी आलो पाहिजे. आपण सुधाकरराव कुलकर्णी यांनी ही जी दुसरी महत्त्वाची भूमिका आयुष्यभर जोपासलेली आहे. त्यांचे 4 ग्रंथ प्रकाशित आहेत. आपण जर त्या ग्रंथांकडे जर बघितलं तर सावरकरांच्या संदर्भात त्यांच्या अंतःकरणात जी निष्ठा आहे त्यावर सावरकर एक धगधगत यज्ञकुंड, त्यानंतर आप्पांच्या कीर्तनावर कीर्तनी मन रंगले, तीही अतिशय अवघड काम आहे. आप्पांचं जे एक कीर्तन आहे त्याची सीडी त्यांनी ती पाहून ऐकून त्याचं शब्दांकन केलेलं आहे आणि त्याला पुन्हा लोकांसमोर आणायचा प्रयत्न केलेला आहे. सार्थक नावाचं एक आत्मचरित्र त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. मला खरं म्हणजे हा ग्रंथ वाचल्यानंतर खूप आनंद झाला
या ग्रंथांमधले सगळे विचार आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय उपयोगाचे आहेत. आमच्या कवी गुलजार यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे जगणं आहे, या जगण्यांच्या संदर्भात तो कवी म्हणतो. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत की एक नन्ही सी नज्म मेरी मेरे सामने आके मुझे कहने लगी कि शायर ला मेरे कंधे पे रख दे मैं तेरा बोझ उठाती हूँ. एक छोटीशी कविता मला असं म्हटली, हे कवी आण तुझं ओझं मी माझ्या खांद्यावर वाहतो आहे. सर्जनात एक अप्रत्यक्षपणे सुखदुःख वाहून नेण्याची ताकद असते, परंतु आप्पांच्या निर्मितीचं त्या पलीकडली आहे की संबंध समाजाच्याच सुखदुःखांना हलकं करण्याचं काम. हे आप्पांच्या समग्र वाङ्मय वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. ते आपल्यासाठी सावली आहे, ते आपल्यासाठी आधार आहे, ते आपल्याला मुक्त श्वास घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा बाज आहे. मी या प्रसंगी या असणाऱ्या विचारधन या पुस्तकाच्या निर्मितीची संदर्भात सुधाकरराव कुलकर्णी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यामध्ये यापुढे असेच उत्तरोत्तर अनेक ग्रंथ हे प्रकाशित होत. विचारधन या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यात आज मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करून माझे थोडे वाढलेले विचार इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.